माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे. माझ्या आईवडिलांनी म्हणजे मोरेश्वर केशव कुंटे व विजया मोरेश्वर कुंटे यांनी वानप्रस्थाश्रम शिकवून वानप्रस्थाश्रमातली तीर्थयात्रा या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातली 18,000 मंदिरं बघितली. 1.25 लाख किलोमीटर प्रवास केला. त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण गेलं. त्यांनी पाहिलेल्या मंदिरांच्या आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या फोटोंचं प्रदर्शन आम्ही इथे बसवलं आहे. 2 हातापासून 42 हातापर्यंतच्या मूर्ती त्यांना बघायला मिळाल्या आहेत. 2 हाताचा गणपती बघायला मिळाला, तसा 2 हाताचा शंकर बघायला मिळाला, 2 हाताचा नरसिंह बघायला मिळाला. तसं नॉर्मली देवांना 4 हात असतात, पण 2 हाताच्या, 6 हाताच्या, 8 हाताच्या, 10 हाताच्या, अगदी 42 हाताचा गणपती जो आहे ठाण्यामध्ये, ज्याला 21 मुख आहेत आणि 42 हात आहेत, अशा मंदिरांची माहिती आपण इथे लावलेली आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य ठरलं आहे की 42 हात आहेत, मग ते हातामध्ये आयुध काय काय आहेत किंवा काय काय आहेत अशी माहिती संपूर्ण आहे. त्यांनी हा सगळा प्रवास जेव्हा एवढी मंदिरं बघितली त्यांना विविधपट आढळलं. तशी त्यांनी जिल्हावार 16 जिल्ह्यांची पुस्तकं लिहिलीत आणि या विविध विषयावरती त्यांनी जवळ 20 पुस्तकं लिहिलीत. इथे आपण आता पाण्यावर तरंगणारे विटा आणि गाणारे दगड म्हणजे ज्या दगडातून आवाज येतो अशा दगडांचा पण आपण इथे दगड पण आपण इथे ठेवलेत. ज्या लोकांना पेटी वाजवता येते त्याच्यावर ते गाणं वाजवू शकतात. ह्या दगडांमधनं स्वर निघतो, सारेगमपा जसा वाजतो याच्यामधनं. आणि तरणाऱ्या विटा ज्या आहेत त्या विटा त्यांना बुलढाणा जिल्ह्यात मिळाल्या. त्या पडलेल्या मंदिराच्या त्या साधारणतः 1200 ते 1500 वर्षापूर्वीच्या ह्या विटा आहेत, पण त्या आज पाण्यावर तरंगताना दिसतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एकूण किती फोटो काढले आणि प्रदर्शन किती लावलेले? आत्तापर्यंत जवळजवळ 50 प्रदर्शन झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जवळजवळ 25,000 फोटो काढलेत मंदिरांचे विविध. वडील जाऊन आता 2.5 वर्ष आली. हे त्यांचं काम मी हे पुढं करतो आहे. पुढचं पुस्तक आत्ता मागच्या वर्षीच मी त्यांनीच लिहिलेलं पुस्तक होतं, सहस्र गणपती सहस्रकथा. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1000 गणपतींची माहिती असलेलं पुस्तक मी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या 1000 गणपतींची माहिती आहे सविस्तर. आणि 3 दिवसीय प्रदर्शन लोकांसाठी खुलं आहे.